विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, सदा शक्ति सरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला। प्रेम सुधा बरसाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका। संत तेथे विवेका असणे कीजे, संत तेथे विवेका असणे कीजे। संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या जगामध्ये ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदण्या आहेतच, ज्या ठिकाणी चांदण्या आहेत त्या ठिकाणी चंद्र आहेच, आणि ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी मानवतावाद आहे, त्या ठिकाणी प्रेम आहे, त्या ठिकाणी समता आहे, बंधुत्व आहे, त्या ठिकाणी विवेक आहेच आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल की प्रजासत्ताक दिनी या व्यासपीठावर मी संतांचा विचारांचा जागर सर्वप्रथम का करतो? त्याला कारण आहे, कारण ज्या वेळेस आम्ही संविधानाकडे बघतो त्यावेळेस संविधान आणि आमचे संत साहित्य आणि संत विचार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची आम्हाला जाणीव होते। कलम नंबर 14, कलम नंबर 15, 16, 17 काय सांगतं की तुम्हाला जात धर्म वंश भेद या आधारे या भारतीयामध्ये कोणताही भेदभाव करता येणार नाही। संविधान कायद्याची भाषा बोलतं, आमचे संत मात्र प्रेमाची, मायेची, दयेची भाषा बोलतात आणि जगाला सांगतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ। ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। कोणाही जीवाचं न घडो मत्सर, कोणाही जीवाचा घडो न मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव। सुख दुःख जीव भोग पावे। संत तुकाराम महाराज यांनी या जगामध्ये कोणत्याही जीवाचा, माणसं सोडा परंतु कोणत्याही जीवाचा कोणीही द्वेष करू नका, भेदभाव करू नका ही शिकवण संत तुकाराम महाराज यांनी आधीच देऊन ठेवलेली आहे। त्याचं प्रतिबिंब संविधानामध्ये आलं आहे। म्हणून आम्ही संविधानाकडे त्याच भावनेने बघायला पाहिजे ज्या भावनेने आम्ही संत साहित्याकडे बघतो। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। मला असं वाटतं या जगामध्ये वाईट लोकांचा नायनाट झाला नाही चालेल, परंतु त्यांच्यामध्ये जे वाईटत्व आहे, त्यांच्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते संपले पाहिजेत। कारण अशा लोकांमधले दुर्गुण संपले म्हणजे शेवटी फक्त आणि फक्त माणूस उरतो, आणि संविधानाला फक्त माणूस पाहिजे, संविधानाला फक्त मानवतावाद पाहिजे। म्हणून ज्ञानेश्वर माऊली जे सांगतात की अवघाची संसार सुखाचा करीन, या ठिकाणी संसार म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा खाजगी प्रपंच नाही, आनंदीचा संसार नाही, महाराष्ट्राचा संसार नाही, तर संसार हा शब्द या अर्थाने वापरलेला आहे की संसार म्हणजे जग, जगामध्ये प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे। ही जशी संतांची भूमिका आहे तसं माझ्या संविधानाची देखील तीच भूमिका आहे की तळागाळातल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, तळागाळातल्या प्रत्येक माणसाचा उद्धार झाला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। म्हणून आम्ही ज्या वेळेस संत साहित्याला स्पर्श करतो त्यावेळेस संविधानाला स्पर्श करतो, ज्यावेळेस आम्ही संविधानाचा उद्धार करतो त्या हे मूलभूत कर्तव्य मानावं लागेल, करावंच लागेल। कारण मूलभूत शब्द आला म्हणजे तुम्हाला ते काम करावंच लागेल। अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण करावाच लागेल। हे वैज्ञानिक दृष्टीमागचं कारण आपल्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी या आधीच ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप, धावून वैराग्याच्या कडा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जडो तयाची संगती। संत तुकाराम महाराज यांनी या आधीच अंधश्रद्धेवर प्रहार केले आपल्या अभंगांच्या माध्यमातून। आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा तेच सांगतो की संविधानाला ज्यावेळेस तुम्ही हात लावाल त्यावेळेस संतांच्या जीवनाला हात लावणार, संविधानाच्या हृदयाला ज्यावेळेस तुम्ही हात लावणार त्यावेळेस संतांच्या हृदयाला हात लावणार।
या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी या आधीच करून ठेवलेली आहे. त्याचे प्रतिबिंब आमच्या संविधानामध्ये उमटतं. म्हणून आम्हाला एकाच वेळेला आमच्या या विद्यार्थ्यांना संविधान आणि त्याचप्रमाणे संत साहित्य, वारकरी धर्म याची शिकवण द्यावी लागेल. मला असं वाटतं की या संविधानामध्ये जी कलमं आहेत, जे कायदे आहेत, त्याचं प्रतिबिंब जर संत साहित्यातून आलेलं असेल तर आम्हाला अभिमान आहे अशा परंपरेचा मला पुन्हा एकदा या ठिकाणी गजर करावासा वाटतो की या विद्यार्थ्यांना समजून सांगावंसं वाटतं की तुम्ही संविधानाचं रक्षण करण्याची प्रेरणा घेतली, ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत घेऊन गेले पाहिजेत. संविधानाचं रक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांना मी अगोदर शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले भावी समाज ज्यांच्या म्हणून आपण पाहतो त्या विद्यार्थी मित्रांना एक आव्हान करावंसं वाटतं. मुलांच्या बरोबर तुम्ही एक संकल्प घेऊन या ठिकाणी यायचं आहे, आपलं जीवन जगायचं आहे की यापुढे मी कोणत्याही व्यक्तीशी जात, धर्म, लिंग, वंश, भाषा यांच्या आधारे भेदभाव करणार नाही. अशा प्रकारचा भेदभाव माझ्या मनामध्ये निर्माण होणार नाही. एवढं जरी माझ्या जीवनामध्ये आलं तरी मी संविधान समजून गेलो, तरी मी संत विचार समजून गेलो असा त्याचा अर्थ होईल. पुन्हा एकदा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा गडखाम यांच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी यांचं शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त या मंगल दिनी मी आपल्या गावाचे विद्यमान उपसरपंच ताई सुनीता बोरसे यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ध्वजारोहण करावं. धन्यवाद.